सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 37. श्लोक पाहूयात. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान म्हणाले. काम म्हणजे काम किंवा विषय वासना. एष म्हणजे हा. क्रोध म्हणजे क्रोध. रज गुण म्हणजे रजोगुण. समुद्भव म्हणजे यापासून उत्पन्न झालेला. महाअशन म्हणजे सर्व भक्षण करणारा. महापाप्मा म्हणजे महापापी. विद्धी म्हणजे जाण. एनम म्हणजे हा. इह म्हणजे या भौतिक जगामध्ये. वैरिणम म्हणजे परमशत्रू किंवा महान वैरी. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. तोच या जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. अर्जुनाने भगवंतांकडून कर्मयोगाबद्दल ऐकले व त्यानंतर भगवंतांना प्रश्न केला की मनुष्य स्वतःची इच्छा नसताना कोणाच्या प्रेरणेने जबरदस्तीने पापाचे आचरण करतो. त्याचे उत्तर भगवान या श्लोकात देतात. भगवान म्हणतात की रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. रजोगुणामुळे मनुष्य क्रियाशील होतो. ज्यावेळी एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणाच्या संगामुळे त्याच्या श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत प्रेमांचे रूपांतर कामविकारात होते. मनुष्याला त्याच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावणारी शक्ती म्हणजेच काम. जेव्हा एखादी इच्छा अतृप्त राहते म्हणजेच कामाची तृप्ती होत नाही तेव्हा तिचे रूपांतर क्रोधामध्ये होते. म्हणून काम आणि क्रोध हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काम आणि क्रोध हे रजोगुणातून म्हणजेच क्रियाशीलता, धावपळ, आसक्ती यामुळे उत्पन्न होतात. रजोगुण मनुष्याला कर्म करण्यास प्रवृत्त करतो, पण तो आसक्तीयुक्त आणि इच्छांनी भरलेला असल्यामुळे याच गुणातून काम आणि क्रोध जन्म घेतात. क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे. हा कामाग्नी कधीही शांत होत नाही. एका इच्छेची पूर्ती झाली की दुसरी इच्छा लगेच उभी राहते आणि हा काम सर्व ज्ञान आणि शांतता गिळून टाकतो. काम हे सर्व पापांचे किंवा चुकीच्या कर्मांचे मूळ आहे. चोरी, खोटारडेपणा, भ्रष्टाचार, हिंसा यांसारखी बहुतेक सर्व पापे याच अतृप्त इच्छेमधून किंवा क्रोधामधून जन्म घेतात.
म्हणून भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की हा कामच मोठा शत्रू आहे. बाहेरील शत्रूंशी लढणे सोपे आहे, परंतु हा शत्रू शरीराच्या आत असतो आणि शांतपणे आपले कल्याण नष्ट करतो. आणि हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो. क्रोध हा तमोगुणाचे प्रकटीकरण आहे. ज्यामुळे एखादी क्रिया होणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे ती थांबणेही गरजेचे आहे. मात्र कुठलीही क्रिया योग्य दिशेने जावी यासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे. सत्वगुणाच्या ज्ञानाच्या प्रकाशात क्रिया योग्य दिशेने चालते, मात्र तमोगुणाच्या प्रभावामुळे ती अयोग्य दिशेला जाऊन गुन्हेगारी वाढते. रजोगुणाच्या प्रभावाने मनुष्य क्रियाशील तर बनतो, मात्र त्यापासून काम म्हणजेच कामनांची निर्मिती होते. त्यांचा उपभोग घेऊनही त्या संपत नाहीत, तर अधिकाधिक वाढत राहतात. इतरांकडे जे आहे ते प्राप्त करण्याची इच्छा होते. या कामनांचा सवंगडी क्रोध आहे. कामनांची पूर्ती झाली नाही की तो उफाळून येतो. तसेच अपेक्षा भंग झाला की क्रोध येतो. इतरांवर आणि कधीकधी स्वतःवरही क्रोध व्यक्त केला जातो. म्हणून काम हा वैरी आहे. हा जन्मभर माणसाला पळवत राहतो आणि अशक्त बनवतो. माणसाकडून अपराध घडवून आणतो, पण शेवटपर्यंत शांत होत नाही. म्हणून जर रजोगुणाचे तमोगुणाप्रत अधःपतन करण्याऐवजी त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणाप्रत उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधःपतनापासून रक्षण होऊ शकते, जे आध्यात्मिक आसक्तीद्वारे शक्य आहे. जो तृप्त आहे तो राजांचा राजा आहे, कारण त्याला ना कसली इच्छा आहे ना कसली चिंता. त्याचे मन निर्भय आहे. श्रीकृष्णांच्या सेवेसाठी सर्व गोष्टींची अपेक्षा ठेवल्यास काम आणि क्रोध या दोहोंना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. जगज्जेता सिकंदर जेव्हा मृत्यूशय्येवर होता, तेव्हा त्याने आदेश दिला होता की जेव्हा त्याचा मृत्यू होईल व प्रेतयात्रा निघेल, तेव्हा त्याचे दोन्ही हात शवपेटीच्या बाहेर वर करून ठेवले जावेत, जेणेकरून लोकांना हे समजावे की विश्वविजेता सिकंदरसुद्धा रिकाम्या हातानेच गेला. भगवद्गीता ही आपल्याला अशाच प्रकारे तृप्त राहायला शिकवते. या जगामध्ये कसे जगावे आणि हे जग सोडताना कसे सोडावे, या दोन्ही गोष्टी भगवद्गीता शिकवते. थोडक्यात काम आणि क्रोध हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे स्थान शोधून काढणे महत्त्वाचे आहे. जेव्हा काम आणि क्रोध कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात, तेव्हा ते आपले शत्रू न राहता मित्र होतात. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे: माणसाला बळजबरीने पाप करायला लावणारी शक्ती कोणती, या प्रश्नाचे उत्तर भगवंतांनी इथे दिलेले आहे. पाप करायला लावणारा काम म्हणजे वासना किंवा अतिइच्छा, हाच क्रोध किंवा राग आहे, जो रजोगुणातून उत्पन्न होतो. यालाच तू महाभक्षक, महापापी आणि या जगात सर्वात मोठा शत्रू म्हणून जाण, असे भगवंत सांगतात. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक मानसिक व्यवस्थापन, व्यसनमुक्ती आणि आंतरिक शांतता प्राप्त करण्यासाठी एक मूलभूत नियम आहे. महाशनो म्हणजे अत्यंत खादाड हे कामाचे वर्णन आधुनिक उपभोक्तावाद आणि व्यसनाधीनता यांना पूर्णपणे लागू होते. बाजारातील कोणतीही वस्तू किंवा सेवा आपल्याला कधीच तृप्त करू शकत नाही, कारण
इच्छा कधीच थांबत नाहीत. तरुण पिढीकडे आपल्याला सतत असंतोष पाहायला मिळतो. याचे कारण आहे फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट. तसेच सोशल मीडियावरील वस्तूंची लालसा किंवा अमर्याद पैसा कमावण्याची इच्छा, ही सर्व कामाचीच रूपे आहेत आणि ही अतृप्तताच माणसाला अयोग्य मार्गाकडे नेते. तसेच राग व्यवस्थापनासाठीही हा श्लोक अत्यंत मार्गदर्शक आहे. रागाचे कारण म्हणजे काय, हा श्लोक स्पष्ट करतो की तुमचा क्रोध हा तुमच्या बाहेरील परिस्थितीमुळे नाही, तर तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेमुळे आहे. म्हणून या रागाचे मूळ शोधणे गरजेचे आहे. रागाचे मूळ शोधले की त्यावर उपाय करता येतो. म्हणून राग नियंत्रणात आणण्यासाठी केवळ रागाची लक्षणे कमी करण्याऐवजी त्यामागील अतृप्त इच्छा ओळखणे आणि तिची आसक्ती सोडणे आवश्यक आहे आणि यातूनच आपण रागावर मात करू शकतो. तसेच मानसिक शांतता कशी प्राप्त करायची यासाठी हा श्लोक मार्गदर्शक आहे. आपल्या दुःखाचे मूळ कारण बाहेर नाही, तर आपल्या आतच वासना आणि क्रोधाच्या रूपात दडलेले आहे आणि तोच आपला मुख्य शत्रू आहे, हे हा श्लोक शिकवतो. म्हणजेच आपल्या शत्रूची ओळख करून देतो. आंतरिक युद्ध कमी करण्यासाठी, आंतरिक शांतता मिळवण्यासाठी व्यक्तीने इच्छांवर किंवा त्यांच्या पूर्ततेवर अवलंबून न राहता त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हेच कर्मयोगाचे अंतिम लक्ष्य आहे. थोडक्यात वासना आणि क्रोधाला शत्रू म्हणून ओळखल्यास त्यांच्यावर विजय मिळवण्याचा मार्ग मिळतो आणि आपले जीवन सुखी होते. अशा प्रकारे आपण 3ऱ्या अध्यायातील 37वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.